तर म्हणतोय ना, ज्या वयात काम करायचं त्या वयात झोपा काढून काही सिद्ध होत नाही. कारण की आपण करणार आहे म्हणून आपल्याला करावं लागणार आहे. त्यात सावराला काय दुसरं येणार नाही. म्हणून माझ्या प्रत्येक भावाला विनंती आहे, दोन्ही हात जोडून. कारण की तुला सांगतो, दोन्ही हात जोडून तू नुसतं घेऊन बसणं त्या खऱ्यावर मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. ते स्वतःला करावं लागतं आणि स्वतःला सावरत सावरत पुढं जावं लागतं. असं कोण म्हणणार नाही की मी तुझं काम करतो. ह्यासाठी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या हिमतीवरती जी नशिबात गोष्टी नाही ती स्वतःला करावं लागते त्या. आणि ती नशिबातली पण गोष्टी ना अशा तसे होत नाहीत. मेहनत करावं लागते रे तुला माझ्या भावा. उभ्या आयुष्यामध्ये तू येताना काहीच घेऊन आला नाही, जाताना पण काहीच घेऊन आला नाही. फक्त माणुसकी कमवून तसाच गेला. परंतु उगवता सूर्य का आपल्या हिमतीवरती उगवतोय. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्या हिमतीवरती काय करायचं ते कर. दुसऱ्याने चार बोटे करायला नका की बाबा तू तू माझ्यामुळे मोठा झालाय, माझ्यामुळे झालंय म्हणून दुसऱ्यामुळं आपण सिद्ध होऊन काही उपयोग नाही. आपल्यामुळं दुसरी सिद्ध झाली पाहिजे तर. कारण की उभ्या आयुष्यामधल्या वेदना स्वतःला सहन करावं लागतात, दुसऱ्याला नाहीत. आणि एका सेकंदात सबस्क्राईब, फॉलोअर्स, लाईक करायला विसरू नका. कारण की उभ्या जिंदगीमध्ये बेचा पाडा ना 10पर्यंतच पूर्ण होतोय म्हणून पुन्हा तिथनं पुढं पण चालूच राहणार आहे. कारण की आपल्या जिंदगीच्या फेऱ्यामध्ये झालेल्या वेदना आणि झालेलं संकट स्वतःच्या पायावरती चालत आणि स्वतःच्या हातानं स्वतःच्या टकुऱ्यानं झेलावं लागतंय. ह्यासाठी कोण येणार नाही बाबा, तुझं संकट मी झेलतो, राहू दे, तू टेन्शन घेऊ नको. ह्यासाठी उभ्या आयुष्याच्या पायरीवरती नारळ फोडताच्या टायमाला तो दगडावर फोडला जातो, पायरीवर नाही. त्यासाठी उभ्या आयुष्यामध्ये पायांना किती जरी वेदना आल्या तर पायांना हातानं सावरत तो वेदना दूर करून आपल्याला पैसा घ्यावा लागतो. असं नाही की तो पैसा आपण ना फुकट कमवला म्हणून आपल्याला जे जाते. तुम्ही किती पण कमवा, फुकटचा कमवलेला पैसा आपल्यापाशी किती जरी कमवला तर राहणार नाही बरं का. ही कधीही खरं आहे. म्हणून आपल्यावरती टकुऱ्यानं आपण विचार करायला शिका. आजचा दिवस उद्याच्याला येऊन असं भ्रमात राहू नका. कारण की उगवला दिवस सारखा आहे. म्हणून आपण डिप्रेशन, टेन्शन घेऊन काय मजा नाही यात. म्हणून अनमोल जीवन जगायला शिका. कारण की साखरसुद्धा गोड साखरेसारखीच लागते. माणसाच्या जीवनामध्ये अडचणी ही येतीच प्रत्येकाच्या. मी पण सामान्य माणूस आहे. लय मोठा कुठला नाही. स्वतःच्या हिमतीवरती सगळं करायची हिंमत ठेवली. नाही कुणाला काय मागायचं, नाही काय करायचं. काय करायचं ते स्वतःला करावं लागतं. उद्या म्हणाल ना माझ्यामुळं झालं हे. कशाला हो? आपला आहे असा आहे, शिळी भाकर खायची पण दुसऱ्याला मागायची नाही. आज माझ्यापाशी मोबाईल जरी आयफोन नसला तर साधाच आहे ना, पण त्याच्यात पण माझं तोंड दिसतंय, थोडंच चमक आहे. कानात सोनं जरी असलं तर डुप्लिकेट, कुणाला काय कळतंय. परंतु उभ्या आयुष्यामध्ये करायचं ती स्वतःला करावं लागतं. दुसऱ्याला दावून उपयोग नाही. कारण की दुसऱ्याला दावून आपला मोठेपणा सिद्ध काही होत नाही. घरात भाकर शिळी डोळं पुसत पुसत खायची आणि बाहेर दावाचा फकीरपणा, त्याच्यात काय उपयोग नाही. अंतकरणापासून असं करा ना, बाहेर पण चांगलं असावं आणि आत पण चांगलं असावं. असं नसावं की बाहेर एक आणि दाखवायचं एक आणि खायचं एक. त्यामुळे टेन्शन किती जरी आलं तर टेन्शनाला सामोरं आपल्याला जावं लागतं रे माझ्या भावानं. ह्यासाठी उभ्या आयुष्यामध्ये सहपरिवारामधल्या सहपरिवारानं सांगतो, किती जरी हार मानाची पाळी आली तर मारू नका. एक ना एक दिवस टॉपला जात असतं, ही कधी खरं आहे. आणि धन्यवाद, भेटू पुन्हा. हा.